सर्ग 9 पुढे चालू. तू तर साक्षात विष्णू अव्यक्त सनातन परमात्मा की आहेस. माया माणूस रूपाने तू या संसारास मोहित करत असून तुझ्याच प्रेरणेमुळे जनमानसे शुभ अशुभ कर्मे करतात. हे संपूर्ण विश्व तर तुझ्याच अधीन असल्याने तू हे स्वतःहून काय बरे करू शकेल. कठपुतळ्या ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छाप्रमाणेच नाचत असतात, त्याप्रमाणेच अनेक रूपे धारण करणारी मायारूपी नर्तकी ही तुझ्यात अधीन असून, हे शत्रुदमना, देवांचे कार्य करू इच्छिणाऱ्या तुझ्याकडूनच प्रेरित होऊन मी आपल्या दुष्ट बुद्धीने हे पाप कर्म केले असून आज देवांनाही अगोचर असणारा तू आज मला कळून की आला आहेस. हे विश्वेश्वरा, हे अनंता, माझे रक्षण कर. हे जगन्नाथा, तुला नमस्कार असो. मी तर तुझी शरणार्थी आहे. आता तुझ्या ज्ञानरूपी तलवारीने तू पुत्र वित्त इत्यादींचे बाबतीत असणारा माझ्या स्नेहरूपी पाशाच विच्छेद कर. कैकेयीचे ते वचन ऐकल्यावर स्मित करीत श्रीराम उत्तरले, हे महाभागे, आता तू जे काही बोललीस ते काही खोटे नाही. देवांच्या कार्याच्या सिद्धीस्तव माझ्या प्रेरणेनं तुझी वाणी तुझ्या मुखातून बाहेर पडली. याविषयी तुझा हात हा नाहीच, दोष हा नाहीच. आता तूही परत जा. हृदयी रात्रंदिनी माझेच चिंतन करीत सर्व बाबतीत स्नेहरहित होऊन माझ्या भक्तीमुळे लवकरच तू मुक्ती पावशील. माझी दृष्टी ही सर्वत्रच समदृष्टी असून मला कोणीही प्रिय अथवा अप्रिय नाहीच. आपणच निर्माण केलेल्या वस्तू पदार्थ यांचे करिता जादूगर निर्माता ज्याप्रमाणे राग अथवा द्वेष ठेवीत नाही, त्याप्रमाणे कुणाचेही ठिकाणी मी आसक्त अथवा द्वेष करीत नाही. जो मला ज्या भावाने ज्या प्रकाराने भसतो मी त्याप्रमाणेच त्याच्याकडे लक्ष पुरवीत असतो. अगं माते, माझ्याच मायेने ज्यांची बुद्धी मोहित झालेली आहे असे लोक सुख दुःख यांनी एक युक्त मनुष्य रूपी मी आहे असे मानतात. ते माझ्या खऱ्या स्वरूपास तर जाणू शकत नाहीच. संसार भयास दूर सारणारे असे माझ्याविषयीचे ज्ञान आता तुझ्या ठिकाणी उत्पन्न झाले आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे. माझे स्मरण करीत तू घरीच राहा. तू कर्मांनी लिप्त नाहीच होणार असे श्रीरामांनी सांगितल्यावर कैकेयीस आनंदनी विस्मयही वाटला. श्रीरामांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालून जमिनीवर मस्तक टेकवून शेकडो वेळा प्रणाम करून कैकेयी आनंदीपणे अयोध्यास परतण्यास तयार झाली. इकडे अमात्य सर्व माता गुरु वशिष्ठ यांच्यासह भरत हा देखील श्रीरामांचे चिंतन करीतच अयोध्या नगरीत निघाला. सर्व नगरवासी आणि ग्रामस्थ यांना अयोध्येमध्ये यथायोग्य रीतीने राहण्यास सांगून उदार बुद्धी भरत स्वतः मात्र नंदीग्रामी जाऊन एका सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका भक्तिपूर्वक स्थापन करून गंध, फुले, अक्षता आदी सर्व राजोचित सामग्रीने रामांची पूजा करण्याचे व्रत पाळून, इंद्रिय दमन करून, फळे मुळे यांचेच भोजन करून, जटावल्कले धारण करून, ब्रह्मचर्य पाळून तो शत्रुघ्नासह धरणीवरतीच निद्राधीनही होऊ लागला. पृथ्वीवरील लोक जितके काही राज्यकर्ते उपस्थित होत ती सर्व वार्ता रघुश्रेष्ठ भरत योग्य प्रकारे पादुकांनाच राम समजून निवेदित करत
निवेदित असे. अशा प्रकारे श्रीरामांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत दिवस मोदीत श्रीरामांचे ठिकाणी मन अर्पण करून भरत एखाद्या ब्रह्मर्षी प्रमाणेत जीवन व्यतीत करू लागला. इकडे मुनी समवेत श्रीराम सीता लक्ष्मण यांचे सह काही काळ चित्रकूट पर्वतावर राहिले. सीता आणि लक्ष्मणासह श्रीराम तेथे असल्याचे कळल्याने त्यांच्या दर्शनास्तव जवळपासच्या नगरातील लोक सातत्याने येऊ लागले. त्या लोकांचा वाढता संपर्क पाहून आणि दंडकारण्य येण्याच्या आपल्या विहित कार्याचा विचार करून श्रीरामांनी त्या पर्वतावरील आपले निवास थांबवलेले. त्या पर्वताचा त्यांनी त्याग केला. त्यानंतर सीता आणि लक्ष्मणासह श्रीराम अत्री ऋषींच्या उत्तम आणि जनसंपर्काने रहित असणाऱ्या आश्रमी गेले. तो आश्रम राहण्यास सर्वच प्रकारे सुखदायी असा होता. संपूर्ण तपोवनास प्रकाशित करीत आश्रमी उपस्थित अत्री ऋषींजवळ जाऊन त्यांना दंडवत प्रणाम करून श्रीराम म्हणाले, अहो, मी दशरथ पुत्र राम आपणास अभिवादन करीत आहे. पित्याची आज्ञा शिरोधार्थ मानून मी दंडकारण्यी आलो असून यावेळी वनवासाच्या निमित्ताने का होईना आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. श्रीरामांचे वचन ऐकून ते प्रत्यक्ष परब्रह्म असल्याचे ज्ञात होऊन ऋषींनी प्रसन्नतेने भक्तिपूर्वक त्यांचे पूजन केले, विधिवत पूजन केले. सर्ग 9 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.